नमस्कार मित्रो, मी ॲडव्होकेट संजय गुरव। आज आपण भारतीय संविधानातील कलम 13 अनुच्छेद 13 आर्टिकल 13 हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे। हे कलम आपण आज अभ्यासणार आहोत। या कलम काय भाष्य करते त्या कलमांचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। हे कलम असे सांगते की संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांना बाधा आणणारा कोणताही कायदा अमान्य शून्य ठरू शकतो। एक कलम काय सांगतं की जर आपल्या मूलभूत हक्कांवरती जर अधिकारांवरती जर बाधा येत असेल, असे कोणतेही कायदे सरकार बनवत असेल तर ते कायदे अमान्य करता येतील, शून्य करता येतील, किंवा त्या कायद्यातील असा कोणताही घटक किंवा भाग जो आपल्या मूलभूत हक्कांवरती बाधा आणत असेल, गदा आणत असेल, आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल, तर तो जो घटक आहे, तो जो भाग आहे, किंवा जर संपूर्ण कायदाच जर आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर तो कायदा बाद करता येईल, शून्य ठरतो। म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार हे सर्वोच्च आहेत। याचा अर्थ असा ठरतो की नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत तेच सर्वोच्च आहेत। ते कोणतेही घटक किंवा कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर त्याला शून्य ठरवता येतील आणि राज्याने असे केलेले कायदे त्यांना बाधक ठरू शकत नाहीत। कलम 13चे मजकूर आणि अर्थ। कलम 13मध्ये एकूण 4 उपकलमे आहेत, क्लॉजेस आहेत। कलम 13(1) या संविधानाच्या प्रारंभापूर्वी भारतामध्ये अस्तित्वात असलेले सर्व कायदे जे या भागात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांना बाधा आणतात किंवा विरोधी आहेत ते त्या प्रमाणात अवैध ठरतील। याचा अर्थ असा आहे की संविधान लागू होण्यापूर्वी 26 जानेवारी 1950 पूर्वी अस्तित्वात असलेले कायदे जर मूलभूत अधिकारांची विसंगत असतील तर ते लागू होणार नाहीत। याचा अर्थ असा आहे की 26 जानेवारी 1950च्या अगोदर जे काही कायदे बनलेले आहेत आणि त्या कायदे किंवा कायद्यांतील काही भाग जर नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधक असेल, उल्लंघन करत असेल, तर तो कायदा संपूर्ण कायदा शून्य ठरेल, बाद होईल, किंवा त्या कायद्यातील काही घटक किंवा काही भाग जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल, बाधा आणत असेल, तर तो भाग त्या कायद्यातून बाद करण्यात येईल। ओके, तो कायदा लागू होणार नाही। विसंगत असेल तर तो लागू होणार नाही, पण संपूर्ण कायदा नाही, पण फक्त तो भाग अमान्य ठरतो जो मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे। उदाहरणार्थ ब्रिटिश काळातील काही कायदे, उदाहरणार्थ प्रेस ॲक्ट, सॅडिशन लॉज, जर स्वातंत्र्य, अभिव्यक्ती किंवा समानतेच्या अधिकाराला बाधक ठरले तर ते कलम 13(1) अंतर्गत अमान्य होऊ शकतात। जे असे कायदे जे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बाधा आणत असतील किंवा त्या कायद्याचा काही भाग मूलभूत हक्कांवरती बाधा आणत असेल तर तो कलम 13 उपकलम 1 अंतर्गत अमान्य होऊ शकतात। कलम 13 उपकलम 2 कलम 13(2) राज्याने असा कोणताही कायदा करावायचा नाही जो या भागात दिलेल्या मूलभूत अधिकारांशी विसंगत असेल, आणि जर कोणताही असा कायदा केला गेला तर तो कायदा त्या प्रमाणात अवैध असेल। याचा अर्थ असा आहे की संविधान लागू झाल्यानंतर राज्याने किंवा केंद्र किंवा राज्य सरकारने जर असे कायदे केले जे मूलभूत अधिकारांवर आघात करतात, बाधा आणतात, उल्लंघन करतात, तर ते कायदे न्यायालयाकडून अवैध घोषित होऊ शकतात, ज्यामुळे न्यायालयांना न्यायिक पुनरावलोकनाचा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार मिळतो। म्हणजे असे जे कायदे कलम 13(2) काय सांगतं की केंद्र किंवा राज्य सरकारने असे कोणते कायदे आणले जे मूलभूत हक्कांवरती आघात करतात, ते कायदे न्यायालयाकडून अवैध घोषित होऊ शकतात आणि न्यायालयांना न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार ह्या कलमानुसार, ह्या कलम 13(2) नुसार दिलेला आहे। न्यायालय ज्युडिशियल रिव्ह्यू मागू करू शकतो। कलम 13(3) कायदा या शब्दात कोणताही अध्यादेश, आदेश, नियम, विनियम, प्रथा, रूढी यांचा समावेश आहे। कायदा या शब्दामध्ये काय काय समाविष्ट आहे तर अध्यादेश, आदेश, नियमन, विनियमन, प्रथा, रूढी यांचा समावेश आहे। याचा अर्थ असा आहे की कायदा म्हणजे फक्त संसदेत किंवा विधानसभेत मंजूर झालेला विधेयकच नव्हे, तर सरकारकडून जारी केलेले आदेश, अध्यादेश, नियमावली, प्रथा, रूढी हे देखील
कायदे म्हणूनच संबोधण्यात येतात. त्यामुळे कोणत्याही स्वरूपातील राज्यकृती जर मूलभूत अधिकारांचा भंग करत असेल तर ती रद्द ठरवली जाईल. म्हणजे जर सरकार कायद्यांद्वारे नव्हे तर कोणता अध्यादेश काढून नियमावली काढून प्रथा किंवा रूढी हे देखील काढून जर मूलभूत हक्कांवरती आघात करत असेल तर ते सगळे रद्द करण्यात येतील. कलम 13(4) कलम 368 अंतर्गत करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट या कलमातील मर्यादा लागू होणार नाहीत. हे कलम काय भाष्य करतंय, काय सांगते आपल्याला की कलम 368 अंतर्गत करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीला या कलमातील मर्यादा लागू होणार नाहीत. म्हणजे ज्या अर्थ की संविधान दुरुस्ती अमेंडमेंट हे साधे कायदे नाहीत म्हणून त्यांना कलम 13चा अडथळा येत नाही, परंतु नंतरच्या न्यायनिर्णयांनी या बाबतीत मर्यादा घातलेल्या आहेत. तर हे न्यायनिर्णय कोणते आहेत की महत्त्वाचे न्यायनिर्णय. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हा एक महत्त्वाचा न्यायनिर्णय आहे. यात बेसिक स्ट्रक्चर संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे मूलभूत ढाचा आहे याच्यावर भाष्य केलेलं आहे. याचा निर्णय असा दिला आला की सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की संविधान दुरुस्ती करताना कलम 368 अंतर्गत करता येते, पण ती संविधानाच्या मूलभूत रचनेला बेसिक स्ट्रक्चरला बाधक ठरू शकत नाही. म्हणूनच कलम 13 हे मूलभूत अधिकारांना अत्यंत संरक्षण मिळालेले आहे. या खटल्यामध्ये काय झाले होतं की मूलभूत अधिकारांवरती बाधा आणत होतं, म्हणून भले घटना दुरुस्ती करताना बाधा आणली होती आणि ते संविधानाच्या मूलभूत रचनेला बाधक ठरवू शकणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. म्हणून कलम 13 व मूलभूत अधिकारांना अत्यंत संरक्षण मिळाले. पुढे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967 या खटल्यात असा निर्णय देण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की संसदेचा अधिकार संविधान दुरुस्तीद्वारेही मूलभूत अधिकार रद्द करण्याचा नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की संसदेचा अधिकार संविधान दुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकार रद्द करण्याचा नाही. या निर्णयामुळे कलम 13ला सर्वोच्चत्व प्राप्त झाले. म्हणजे असा निर्णय दिला की संसदेत संविधानात दुरुस्ती करूनही तुम्ही मूलभूत अधिकारांचा अधिकार रद्द करू शकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या संविधानामध्ये दुरुस्ती करता आणि त्यात मूलभूत अधिकारांमध्ये बाधक आणत असाल किंवा मूलभूत अधिकार रद्द करत असाल तर ते तुम्ही करू शकणार नाहीत. या निर्णयामुळे कलम 13ला सर्वोच्चत्व प्राप्त झाले. शंकर प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया निर्णय ह्या खटल्यात असा निर्णय दिला की सुरुवातीला न्यायालयाने ठरवले की संविधान दुरुस्ती हे कलम 13 अंतर्गत कायदा नाही, त्यामुळे संसद दुरुस्ती करू शकते, पण पुढील निर्णयांनी गोलकनाथ व केशवानंद यांनी मर्यादित केले. मिनर्वा पुढचा न्यायनिर्णय खटला आहे की मिनर्वा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. निर्णय केशवानंद भारती निर्णयाची पुनर्पुष्टी संसदेचा दुरुस्ती अधिकार अमर्याद नाही, संविधानाची मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर अबाधित राहिली पाहिजे. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार 1992 या खटल्यामध्ये असा निर्णय दिला की आरक्षण धोरणाबाबत न्यायालयाने म्हटले की समता व मूलभूत अधिकारांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. कलम 13चे महत्त्व काय आहे? संरक्षक स्वरूप नागरिकांचे मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे, राज्याला मर्यादा, राज्याने केलेले कायदे हक्कांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत हे ठरवणे, न्यायालयाचे अधिकार, न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार प्रदान करतो, संविधानाचे सर्वोच्चत्व, कोणताही कायदा संविधानापेक्षा वर नाही, मोठा नाही हे स्पष्ट होते. थोडक्यात निष्कर्ष काय तर कलम 13 हे भारतीय संविधानातील हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल म्हणता येईल, कारण ते नागरिकांचे मूलभूत अधिकार अविचल आणि अभंग ठेवते. या कलमानुसार राज्य किंवा संसद कोणतीही कृती करताना नागरिकांच्या अधिकारांना बाधा आणू शकत नाही. मित्रांनो, आज आपण पाहिलं की कलम 13 हे संविधानातील हृदय आणि आत्मा म्हणून म्हणता येईल. हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण कसं करतं हे कलम हे स्पष्ट केलेलं आहे. ओके, तर ह्या कलमात आज इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कलमाचा विचार करूया, अभ्यास करूया. धन्यवाद.